आदरणीय पितामह भीष्म अन्यायी, अत्याचारी, स्वार्थी, आत्मकेंद्रित होते असं म्हटलं तर ते कुणाला तरी पटेल का? पण नाण्याची तीही एक बाजू आहे आणि भीष्मांच्या बाबतीत तेही एक वास्तव आहे. भीष्म आदरणीय होते, पितामह भीष्म. संपूर्ण आर्यावर्तासाठीच पितामह भीष्म आदरणीय होते आणि दुर्योधन आणि इतर कौरवांचा त्यांना तोंड देखला का होईना पण आदर मिळत असणारच. आणि पांडवापैकी किमान युधिष्ठिर तरी त्यांचा मनापासून आदर करीत असणार. असे हे आदरणीय पितामह भीष्म अन्यायी होते आणि विशेषतः कुरुकुलातील स्त्रियांच्यावर त्यांनी अन्याय केले, हे वास्तव आहे. ते स्त्रीद्वेष्टे सुद्धा होते की काय अशी शंका यावी इतके अन्याय त्यांनी कुरुकुलातील स्त्रियांच्यावर केले. आणि याची सुरुवात होते ती अगदी अंबिका, अंबिका, अंबालिका यांना काशीराजाच्या स्वयंवर मंडपातून त्यांनी बलप्रयोगानं पळवून आणण्यापासून त्यांनी अंबिका आणि अंबालिका या काशीराजाच्या कन्यांना बलप्रयोगानं पळवून आणलं. ते स्वतःसाठी नव्हे तर आपला सावत्र भाऊ विचित्रवीर्य याचा विवाह करून देण्यासाठी त्यांनी पळवून आणलं. म्हणजे विचित्रवीर्याला स्वतःसाठी पत्नी सुद्धा मिळवता येत नव्हती आणि या विचित्रवीर्याचा विवाह करून द्यावा म्हणून भीष्मानी या कन्यांचं अपहरण केलं. भीष्मांच्यासाठी सगळ्यात महत्वाचं होतं ते कुरुवंशाचं सिंहासन, हस्तिनापूरचं सिंहासन. या सिंहासनाला वारस मिळणं आणि हे सिंहासन सुरक्षित आणि समर्थ अशा पद्धतीनं राहणं, सामर्थ्यशाली राहणं हे भीष्मांच्यासाठी सगळ्यात महत्वाचं होतं. आणि त्यांच्या या ध्येयापुढं इतर कुठल्याही गोष्टीला काहीही किंमत नव्हती. आणि यासाठीच कुरुकुलाच्या सिंहासनाला वारस मिळावा म्हणून त्यांनी या कन्यांचं अपहरण केलेलं होतं. पण या कन्यापैकी अंबेची शोकांतिका वेगळीच झाली. अंबेचं शाल्वावर प्रेम होतं आणि शाल्वाचं सुद्धा अंबेवर प्रेम होतं आणि त्या दोघांनी विवाह करण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला होता. मनोमन त्यांनी एकमेकांना पती पत्नी म्हणून वरलेलं सुद्धा होतं. अर्थात हे भीष्मांना माहीत नव्हतं. पण जेव्हा अंबेनं हे त्यांना सांगितलं तेव्हा भीष्मानी सन्मानपूर्वक अंबेला शाल्वाकडं पाठवलं. पण भीष्मांच्याकडून पराभूत झालेल्या शाल्वानं अंबेचा स्वीकार करण्यास नकार दिला आणि तो नकार मिळाल्यानंतर अंबा परत हस्तिनापूरला आली आणि तिनं आता हट्ट सुरू केला की भीष्मानीच आपल्याशी विवाह केला पाहिजे. पण भीष्म प्रतिज्ञाबद्ध होते. त्याने आजन्म ब्रह्मचर्याची आणि अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा घेतलेली होती. अर्थात या बदललेल्या परिस्थितीमध्ये त्याने आपली प्रतिज्ञा मोडली असती तरी त्यांना कुणी दोष दिला नसता. प्रत्यक्ष सत्यवती सुद्धा, ज्या सत्यवती आणि शांतनू यांच्या विवाहासाठी त्यांनी ही भीष्म प्रतिज्ञा घेतलेली होती, ती भीष्म प्रतिज्ञा आता त्यांनी मोडली असती तर सत्यवतीनं सुद्धा त्यांना दोष दिला नसता. उलट ती स्वतःच त्यांना आपली प्रतिज्ञा मोडण्याची विनंती करत होती, आग्रह करत होती. पण भीष्माने आपली प्रतिज्ञा मोडण्यास नकार दिला. त्यांना नेमकं काय सिद्ध करायचं होतं कळत नाही. कदाचित आपण किती एकवचनी आणि आपल्या शब्दाचे पक्के आहोत हे तर त्यांना सिद्ध करायचं नसेल, तसं असू शकेल. पण पुढील काळामध्ये असं दिसून येतं की भीष्मांच्या शब्दांना किंमत राहिली नव्हती आणि भीष्म त्यांच्या शब्दाचे पक्के राहिले नव्हते. आणि त्यांनी पण अंबेच्या बाबतीत मात्र त्यांनी आपली प्रतिज्ञा मोडण्यास नकार दिला. तेव्हा अंबेनं स्वतःला अग्निज्वाळेत झोकून देत असतानाच अशी प्रार्थना केली आणि भगवान शंकरांच्याकडून तसा वरही मिळवला की पुनर्जन्म घेऊन ती
भीष्मांचा वध करेल, भीष्मांच्या मृत्यूचं कारण बनेल आणि ती आगीत भस्मसात होऊन गेली. राहिलेल्या दोघी अंबिका आणि अंबालिका यांचीही शोकांतिकाच झाली. विचित्रवीर्य हा क्षयरोगी होता आणि हा क्षयरोगी विचित्रवीर्य निपुत्रिक असतानाच मृत्युमुखी पडला. अंबिका आणि अंबालिका दोघीही निपुत्रिक असतानाच वीर्य मृत्युमुखी पडला. त्यामुळं भीष्मांचं जे ध्येय होतं कुरुकुलाच्या सिंहासनाला वारस मिळवून देणं, ते ध्येय पूर्ण झालंच नाही. त्यामुळं आता भीष्मानी असा निर्णय घेतला, सत्यवतीच्या सल्ल्यानुसार, सत्यवतीशी सल्लामसलत करून की नियोग विधीद्वारे अंबिका आणि अंबालिका यांना पुत्रप्राप्ती करून द्यायची. यामध्ये अंबिका आणि अंबालिका यांच्या मनाचा त्यांनी विचारच केला नाही. स्त्रीचं मन समजून घेणं, स्त्रीचं प्रेम, या गोष्टी भीष्मांच्या आवाक्याबाहेरच्या होत्या. स्त्रीला ते कधीच समजून घेऊ शकणार नव्हते, शकलेही नाही, कधीच समजून घेऊ शकले नाही. त्यांनी अंबिका आणि अंबालिका यांच्या इच्छा आकांक्षा यांचा अजिबात विचार न करता नियोग पुरुष म्हणून थोरला भाऊ, आपला लहान भाऊ, लहान सावत्र भाऊ महर्षी वेदव्यास याची नियोग पुरुष म्हणून नियुक्ती केली आणि त्याच्याकडून अंबिकेला धृतराष्ट्र आणि अंबालिकेला पांडू या 2 पुत्रांची प्राप्ती करून घेतली. आता हे दोन्ही पुत्र, धृतराष्ट्र जन्मांध आणि पांडू पंडुरोग, म्हणजे रक्तामध्ये तांबड्या पेशींची कमी असणारा असा हा पंडुरोगी पांडू. ह्या पुढच्या पिढीत, ह्या पाठीमागच्या पिढीतील म्हणजे अंबिका, अंबालिका आणि अंबा या 3 स्त्रियांच्यावर भीष्माने अन्याय आधी केलेलाच होता. आता पुढच्या पिढीमध्ये धृतराष्ट्राचा विवाह, अंध धृतराष्ट्राचा विवाह करून देण्यासाठी त्यांनी गांधार देशची राजकन्या गांधारी हिला विपुल द्रव्य, हिच्या पित्याला विपुल द्रव्य आणि सैन्याची भीती, कुरुकुलाच्या हस्तिनापूरच्या सैन्याची भीती घालून गांधारीचा विवाह अंध धृतराष्ट्राशी करून दिला. आता गांधारीला जेव्हा समजलं की आपला पती जन्मांध आहे, तेव्हा तिनं विवाहाच्या वेळीच स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून घेतली, उद्वेगानंच बांधून घेतली असणार. आणि तिनं मनातून भीष्मांना शिव्याशापच दिले असतील काय, भीष्मांच्या बद्दल तिला आदर वाटला असेल काय, बलप्रयोगानं आणि कन्याशुल्क देऊन, विपुल संपत्ती देऊन, आपल्या पित्याकडून आपणाला जवळजवळ विकत घेतल्यासारखं करून भीष्मानी आपला जबरदस्तीनं अंध धृतराष्ट्राशी विवाह करून दिला, आपणाला अंध नवऱ्याच्या गळ्यात बांधलं. याबद्दल गांधारीला भीष्मांचा आदर वाटला असेल की तिनं मनातून त्यांना शिव्याशाप दिले असतील? याचा अर्थातच या प्रश्नाचं उत्तर तिनं शिव्याशाप दिले असतील हेच आहे. आता राहिला पांडूच्या बाबतीत तो पंडुरोगी होता. त्याची पहिली पत्नी कुंतीला तो पुत्रप्राप्ती करून देण्यास असमर्थ ठरला. तो कदाचित वैद्यकीय दृष्ट्याच, शारीरिक दृष्ट्याच पुत्रप्राप्ती करून देणं किंवा अपत्य प्राप्ती करून देणं या बाबतीत असमर्थ असावा. अर्थात त्याच्या बाबतीत किंदम ऋषींची कथा सांगितली जाते, पण ती पौराणिक कथा, चमत्कार कथा आहे. ती आपण सोडून दिली आणि तर्कबुद्धीनं जरी विचार केला तरी पंडुरोगी पांडू हा अपत्य प्राप्तीच्या बाबतीत असमर्थ असू शकेल, ही शक्यता आपण स्वीकारू शकतो. पण भीष्माने ती शक्यता कधीच स्वीकारली नाही. त्यांच्या डोक्यामध्ये हा विचार कधी आलाच नसेल आणि त्यांनी असं ठरवून टाकलं की कुंती ही अपत्यप्राप्तीच्या बाबतीत समर्थ आहे आणि म्हणून भीष्मानी पांडूचा दुसरा विवाह करून दिला. तो मद्रदेशीची राजकन्या शल्याची बहीण माद्री हिच्या बरोबर विपुल कन्याशुल्क देऊन त्यांनी माद्रीचा विवाह पांडूशी करून दिला. पण माद्री सुद्धा
पांडूकडून गर्भवती झाली नाहीच. या दोघींनाही नंतर विविध देवतांना आवाहन करून नियोग विधीद्वारेच पुत्रप्राप्ती करून घ्यावी लागली. पण विनाकारण भीष्मानी या दोन स्त्रियांच्यावर दोष ठेवून त्यांना पांडूच्या गळ्यात बांधलं आणि त्यांच्यावर अन्यायच केला असं म्हणावं लागेल. आणि यानंतरच्या पुढच्या पिढीत म्हणजे आतापर्यंत त्यांनी 3 अधिक 2 5 स्त्रियांच्यावर अन्याय केलेला होता. आणि आता यानंतरच्या पुढच्या पिढीत आपल्या पुत्रवधूवर म्हणजे आपल्या नातसुनेवर सुद्धा त्यांच्याकडून अन्याय झाला. तो झाला तो द्रौपदीवर. द्रौपदी द्यूत सभेमध्ये जेव्हा गयावया करून आपल्या शील रक्षणासाठी मदत मागत होती, तेव्हा युत्सु विकर्ण हे कौरव दुर्योधन दुःशासन यांना दोष देत होते. पण भीष्म मात्र उघडे डोळे झाकून आणि उघडे डोळ्यांनी हे द्रौपदीचं वस्त्रहरण बघत होते, मौन पाळून होते. आणि जेव्हा द्रौपदीनं त्यांना प्रश्न केला की मी दास आहे का, की कारण युधिष्ठिर जेव्हा स्वतः हरलेला असताना मला द्यूतावर कसा पणाला लावू शकतो, तेव्हा भीष्म म्हणाले की अर्थस्य पुरुषो दासा. ज्यावेळी म्हणजे पुरुष हा अर्थाचा धनाचा दास असतो. ते युधिष्ठिराबद्दल बोलत होते की स्वतःबद्दल बोलत होते? ते स्वतः सुद्धा दासच होते की काय असं म्हणावं लागेल. आणि ते स्वतःच दास होते. म्हणजे जे एका स्त्रीचं रक्षण करू शकले नाहीत, स्वतःच्या नातसुनेचं रक्षण करू शकले नाहीत, ते भीष्म दुसऱ्या कुणाला काय न्याय देणार होते? असे हे भीष्म कुरुक्षेत्रावर जेव्हा 10व्या दिवशी, युद्धाच्या 10व्या दिवशी शिखंडीच्या आडून अर्जुनानं केलेल्या बाणांच्या वर्षावामध्ये घायाळ झाले आणि कुरुक्षेत्रावर पडले. आणि तिथून पुढं ते शरशयेवरच, त्यांचं प्राणोत्क्रमण झालं नाही, पण ते शरशयेवरच पडून राहिले. शेवटी शिखंडीच्या आडून अर्जुनानं केलेल्या बाणामुळं ते घायाळ झाले होते. हा शिखंडी कोण होता? तर अंबेचा पुनर्जन्म झालेला हा शिखंडी असं पौराणिक कथा सांगते. आणि तो तृतीय पुरुषी होता. ती आधी स्त्री होती, नंतर पुरुष झालेला होता. आणि असा हा तृतीय पुरुषी शिखंडीच्या आडून अर्जुनानं केलेल्या बाणांच्या वर्षावामध्ये भीष्म घायाळ झाले. शेवटी एक स्त्री अंबा किंवा शिखंडी हीच भीष्मांच्या मृत्यूचं कारण ठरली. स्त्रियांच्यावर अन्याय करणाऱ्या भीष्मांच्या बाबतीत एका स्त्रीकडूनच मिळालेला हा काव्यमय न्याय म्हणावा लागेल. स्वतः अगदी भीष्मांचा आदर तर प्रत्यक्ष त्यांचा धाकटा सावत्र भाऊ महर्षी वेदव्यास करत होते. पण हे अन्यायी भीष्म, स्त्रियांच्या बाबतीत स्त्रीद्वेष्टे असल्यासारखे अन्यायी भीष्म यांनी स्त्रियांच्यावर अन्याय केले होते. आणि हे अन्यायी भीष्मांना शेवटी एका स्त्रीमुळेच मृत्यू यावा, मृत्यूचा प्रवास त्यांचा सुरू व्हावा, हा एक काव्यात्म न्याय म्हणावा लागेल. धन्यवाद.